राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होण्याची चिन्ह आहे। कारण ज्या प्रशांत किशोर यांनी अवघ्या काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये भाजपचा 30 वर्षांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला, त्यांच्या विजयाने गेली 30 वर्ष सत्ता असलेल्या भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला, त्यांनी आता थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना टार्गेट केलाय। सुनेत्रा पवारांसमोर प्रशांत किशोर यांनी अशी अट ठेवली आहे की ज्याने राष्ट्रवादीत प्रचंड खळबळ उडाली आहे। तुम्हाला सांगते, मुंबईतल्या देवगिरी बंगल्यावर तब्बल 6 तास चाललेल्या बैठकीत प्रशांत किशोरांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या कामावरच बोट ठेवलाय। त्यामुळे आता राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष पदाचं समीकरण बदलणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय। याबद्दलच आपण अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर जसे की आपल्याला माहिती आहे, राष्ट्रवादीचे रणनीतिकार म्हणून यापूर्वी नरेश अरोरा यांची कंपनी डिझाइन बॉक्स राष्ट्रवादीचे रणनीती काम पाहत होती, ज्यात लाडकी बहीण योजना, गुलाबी कॅम्पेन आणि अजित पवार यांच्या ब्रँडिंगचं कामही त्यांचीच टीम करत होती। मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर आणि पक्षाच्या निराशाजनक निवडणूक कामगिरीनंतर वाढलेल्या नाराजीमुळे सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नरेश अरोरा यांच्याशी असलेला करार संपवला। त्यामुळे रणनीतिकाराची जागा रिकामी होती आणि आता तिथे प्रशांत किशोर यांचं नाव पुढे आलंय। सूत्रांच्या माहितीनुसार 1 जून पासून प्रशांत किशोर आणि त्यांची टीम राष्ट्रवादीचं काम अधिकृतपणे सुरू करणार होती। पक्षाची प्रतिमा मजबूत करणं, सोशल मीडिया मोहिमा आणि बूथ स्तरावर संघटन बांधणी हे त्यांचं मुख्य लक्ष्य होतं। पण आता जे समोर आलंय ते जास्त धक्कादायक आहे। गुरुवारी झालेल्या 6 तासांच्या बैठकीत प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवरच बोट ठेवल्याची माहिती एबीपी माझा या वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीत लिहिलंय। प्रशांत किशोरांचं म्हणणं स्पष्ट आहे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून सहकार्य मिळत नसल्यानेच पक्षाची रणनीती रखडली आहे आणि भविष्यात मार्गदर्शन हवं असेल तर प्रदेशाध्यक्ष पदाबाबत ठोस निर्णय घ्यावाच लागेल, अशी भूमिका त्यांनी मांडली। आणि कालच्या बैठकीत प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांच्या कार्यपद्धतीबाबत जाहीर नाराजी बोलून दाखवली। जोपर्यंत राज्यातील नेतृत्वासोबत काम करणार नाही तोपर्यंत आपल्याला राज्यात काम करणं कठीण असल्याचं प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांना सांगितलं। यापूर्वी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी 3 वेळा प्रशांत किशोर यांची भेट घेतली होती। तेव्हा प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेत काही बदल सुचवले होते। मात्र गेल्या 3 बैठकांमध्ये सांगण्यात आलेल्या गोष्टींची अंमलबजावणी होत नसेल तर काम करणं कठीण आहे। भविष्यातील निवडणुकांसाठी मी काम करणं अपेक्षित असेल तर प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घ्यावा लागेल, अशी ठाम भूमिका प्रशांत किशोर यांनी कालच्या बैठकीत घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पण आता इथे प्रश्न असा पडतोय की सुनील तटकरे हे तर अजित पवारांच्या सर्वात विश्वासू सहकार्यांपैकी एक आहेत, मग त्यांच्यावरच ही वेळ का आली, याचं उत्तर पक्षांतर्गत गटबाजीत सापडतं। काही राजकीय विश्लेषकांच्या मते याआधीच पक्षात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार असा अंतर्गत संघर्ष सुरू असल्याची चर्चा होती। तुम्हाला ते प्रकरण तर आठवतच असेल, निवडणूक आयोगाला झालेला परस्पर पत्रव्यवहार, तसेच सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीलाच पक्षातून आव्हान देण्यात आलं होतं आणि त्यावरून तटकरेंनी आम्ही कायदेशीर सल्ला घेऊ असं वक्तव्य केलं होतं। त्यातूनच पक्षातला अंतर्गत ताण स्पष्ट दिसतो। अशातच आता सुनील तटकरेंच्या कार्यपद्धतीवर प्रशांत किशोर नाराज असल्याचं समजतंय। शेवटी काय, या अनुषंगाने पक्षांतर्गत काही बदल केले जातील का, हे बघणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आता खरा प्रश्न हा आहे की सुनील तटकरेंसारख्या ज्येष्ठ आणि अजित पवारांच्या निष्ठावान नेत्याला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं जाणार का, हा प्रश्न आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।